इराणवर अमेरिकेचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला आहे। सलग 6व्या दिवशी हा क्षेपणास्त्र हल्ला आहे। बंदर अब्बास या ठिकाणी मोठं नुकसान आहे। हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू आहे तर 9 जण जखमी आहेत। बंदर खामीर पुलावर अमेरिकेनं हल्ला केलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता निवृत्त लष्करी अधिकारी सतीश जगेसर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश सर, पुन्हा एक हल्ला अमेरिकेकडून। नक्कीच लगातार हा 6वा दिवस आहे आणि अमेरिका जो जबरदस्त हल्ले इराण विरुद्ध करतोय ते तसेच त्यांनी त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहे। मुख्यतः फोकस जर आपण पाहिला असेल तर दक्षिण इराणवर आहे, कारण आपल्याला माहिती आहे याच दक्षिण इराण मधल्या काही महत्वाच्या बेटांवरून, काही महत्वाच्या शहरांवरून इराण जो आहे त्यांची मिसाईल्स असतील, ड्रोन्स असतील यांचा आणि अँटीशिप मिसाईल्स यांचा मारा जो आहे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांवर करतोय, त्याचबरोबर अमेरिकेविरुद्ध करण्याचा प्रयत्न करतोय। आणि याच्या सोबतीलाच इराण जो आहे अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत मुख्यतः आखाती देशांमध्ये, ज्यामध्ये जॉर्डन आहे, बहारेन आहे, कुवेत आहे, यावर सुद्धा जे आहे वेळोवेळी त्या ठिकाणी हल्ले करतोय। दुर्दैवानं मागच्या 6 दिवसांपासून आपण त्या ठिकाणी बघतोय की हॉर्मुझची सामुद्रधुनी ही एक प्रकारे बंद आहे आणि दुसऱ्या बाजूला हा संघर्ष जो आहे आणखी चिघळत त्या ठिकाणी चाललेला आहे। जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी धमकी दिली असली की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही इराणचे पॉवर प्रोजेक्ट जे आहेत ते पूर्णतः नष्ट करू, त्याचबरोबर ब्रिजेस आम्ही पूर्णतः नष्ट करू, माझ्या मते हे पुन्हा एक दबाव तंत्र आहे। हा फक्त जो आहे धमकीचा त्या ठिकाणी भाग आहे, कारण अशा प्रकारे जर त्यांना करायचं असेल तर फक्त एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ते हासिल होणार नाही, त्यासाठी ग्राउंड इन्व्हेजन सुद्धा लागणार आहे आणि मग त्याच्यानुसार जी आहे परिस्थिती आणखीन जटिल अशी त्या ठिकाणी होणार आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की की अशा प्रकारे ही संघर्षाची परिस्थिती असल्यामुळे जागतिक अर्थकारणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत। ऑलरेडी तेलाच्या किमती वाढताना आपण पाहतोय, साधारणतः $70 प्रति बॅरल पर्यंत असणाऱ्या किमती ज्या होत्या त्या ऑलरेडी $85 प्रति बॅरलच्या पार त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। अतिशय भयानक अशी परिस्थिती त्या ठिकाणी, पण अशी अपेक्षा करूया की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा पॉज त्या ठिकाणी येईल, कारण अशा प्रकारची परिस्थिती असणारच आहे। एका साईडला जे आहे एस्केलेशन होणार, नंतर पुन्हा पॉज येणार, एस्केलेशन होणार, तर एक प्रकारे जे आहे कंट्रोल्ड एस्केलेशन अशा प्रकारच्या मोडमध्ये सध्याचं युद्ध जाताना आपल्याला दिसतंय। अगदी सतीश सर, खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।